हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित भावार्थ दीपिका अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद. देवगण सत्वगुण. देवगण असलेल्या लोकांचा सत्वगुण प्रभावी असतो. असे लोक आपल्याला मिळाले नाही तरी चालेल, परंतु इतरांचे नुकसान होऊ नये या विचारांचे असतात. तसेच वेळ प्रसंगी आवश्यक असेल तर आपले नुकसान झाले तरी चालेल, परंतु इतरांना मिळाले पाहिजे याही विचारांचे असतात. कोणालाही दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग असू नये असे त्यांना वाटते. सर्वांचे भले व्हावे, सर्व आनंदात असावेत, सर्वांनी एकोप्याने नांदावे, सर्वांनी एकमेकांना सांभाळून घ्यावे. सर्व त्या प्रभू विभूची लेकरे आहेत. सर्व निर्माण त्या प्रभू विभूचे आहे. ते सर्वांसाठी आहे अशा विचारांचे ते असतात. याप्रमाणे ते स्वतः तसे प्रत्यक्ष आचरण करतात. तो त्यांचा स्वभावच असतो. यामुळे देवगणी सत्वगुणाने भारलेले, आकर्षित आणि प्रभावित झालेले असतात. ते सभ्य, सज्जन आणि सदाचारी असतात. ते सदा प्रशांत, प्रसन्न आणि प्रसिद्धी परांगमुख असतात. ते सदा तृप्त, समाधानी आणि आनंदी असतात. पापभीरू, परोपकारी असे असतात. धर्म, न्याय आणि नीती पाळणारे असतात. पांडवांचा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर हा इतका धर्मपरायण होता की त्याचे दुसरे नाव धर्म असेच होते. पिता पांडूच्या अकस्मात निधनानंतर पांडव बंधू युधिष्ठिराच्या छत्राखाली लहानाचे मोठे झाले होते. त्यांच्यावर माता कुंती आणि ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांचे संस्कार होते. यामुळे अनेक प्रसंगी अन्यायाविरुद्ध बलाच्या, पराक्रमाच्या, शौर्याच्या जोरावर प्रतिकाराची पूर्ण क्षमता असूनही पांडवांनी सदा धर्माचेच पालन केले. यासाठी त्यांनी अपमान, अवहेलना, दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग इत्यादी सहन केला, परंतु धर्म सोडला नाही. यामुळे त्यांना शेवटपर्यंत श्रीकृष्णासारख्या परब्रह्म परमात्म्याचा संपूर्ण सक्रिय सहभाग मिळाला. सकृतदर्शनी कौरवांच्या बाजूला असलेल्या भीष्म पितामह, द्रोणाचार्य, विदुर यांचे मनःपूर्वक आशीर्वाद मिळाले. विशेष म्हणजे सर्वसामान्यजन यांचीही साथ त्यांना मिळाली. आपण चांगले तर जग चांगले याचा प्रत्यय आजही आपल्याला अनुभवायला मिळतो. कदाचित सुरुवातीला दुःखपीडा होते, परंतु त्या कसोटीमधून सात्विक योगिक आचरणाची आहुती दिली तर शेवट सर्वांमधून सुटका होते आणि आनंद प्राप्त होतो. अर्जुन विषाद योग. या अध्यायाला गीतेने अर्जुन विषाद योग असे विशेष नाम दिले आहे. नुसते विषाद योग असे सर्वनाम दिले नाही. याला खास कारण आहे. विषादाचा एक विशेष असा आहे की ज्या कारणाने विषाद होतो त्याच कारणाने त्याचा नाश होतो. येथे कार्यकारणभाव नसून फक्त कारणभाव आहे. प्रत्येक कार्याला त्याआधी काहीतरी कारण घडलेले असते आणि मग त्यामुळे कार्य घडते. कार्याला विविध कारणे असू शकतात. यामुळे त्याप्रमाणे विविध कार्य घडतात. याचा अर्थ असा आहे की कारण घडले नाही तर कार्य घडणार नाही. परंतु विषादाच्या बाबतीत काहीही कारण घडावे लागत नाही. विनाकारण हाच स्वभाव आणि वृत्ती असते. वृत्ती मुळातच असते. तेथे आणखी निराळे ते काय कारण घडणार? काहीही निमित्त लागत नाही. अशा व्यक्तींच्या सहवासात आल्यावर त्यांच्यामधील तम, रजस, सत्व याप्रमाणे त्यांचा राक्षसगण, मनुष्यगण, देवगण उद्दीपित होतो आणि त्याप्रमाणे कार्य घडते. कारण असो की नसो, तमोगुणी माणसाच्या सहवासात आलेल्याला त्याच्या शीघ्रकोपी राक्षसगणाचा चटका बसणारच. कारण असो किंवा नसो, रजोगुणी माणसाच्या सहवासात आलेल्याला त्याच्या लालची मनुष्यगणाची झळ बसणारच. कारण असो किंवा नसो, सत्वगुणी माणसाच्या सहवासात आलेल्याला त्याच्या परोपकारी देवगणाचा फायदा होणारच. मध्य पांडव अर्जुन हा देवगणामुळे सत्वगुणाने मुरलेला आहे. त्याच्या रंध्रारंध्रात देवगणामुळे सत्वगुण व्यापलेला आहे. त्याच्या नसेनसेत देवगणामुळे सत्वगुण भिनलेला आहे. सात्विकता, सज्जनता, धर्मपरायण हा त्याचा स्वभाव आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत, कसल्याही प्रसंगी
प्रत्येक वेळी अर्जुनाचा हा देवगणाने प्रभावित असलेला सत्वगुण आपोआप सहजच उफाळून येतो. याचा परिणाम म्हणून त्याचा प्रथमदर्शनी विचार, त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया, त्याची सहजावृत्ती स्वाभाविकपणे त्याच्याही नकळत प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून देवगणाने झाकोळलेली सत्वगुणी असते. आणि याचा परिणाम म्हणून अर्जुनाची क्रिया, कार्य, करणी ही मूलतः सुरुवातीला प्रथमदर्शनी जरी चूक असली तरी योग्य मार्गदर्शन मिळाले, परिसस्पर्श झाला, सुकाणूला सत्य दिशा मिळाली तर त्याचे रूपांतर योग साध्य करण्यात झाले. तथापि धृतराष्ट्राच्या तमोगुणाचे किंवा दुर्योधनाच्या रजोगुणाचे असे झाले नाही. त्या दोघांनाही बुजुर्गांच्या समुपदेश योग्य वेळी मिळाला होता, परंतु ते दोघे भरकटलेलेच राहिले. शेवटपर्यंत अयौगिक कृत्यालाच चिकटून राहिले आणि नियतीच्या खडकावर आपटून सर्वनाश होऊन देशोधडीला लागून अतिशय दारुण मृत्यूला सामोरे गेले. अशा प्रकारे विषाद जरी सर्वनामी असला, सर्वांना संधी जरी समान मिळाली, तरीही त्यामुळे सर्वांच्या विषादाचे रूपांतर योग साध्य होण्यात होत नाही, परंतु एखाद्या अर्जुनाच्या विषादाचाही परिणाम योग साध्य होण्यात होतो. हा संदेश सर्वसामान्यांना मिळावा म्हणून या अध्यायाला अर्जुन विषाद योग असे विशेष नाम दिले आहे. हरिओम. दुर्योधनाचा जन्मनाद. महाभारतकार लिहितात, दुर्योधन जन्माला आला तेव्हा तो जन्मतःच रडला नाही, तर गाढवाप्रमाणे मोठ्याने ओरडला. तो ओरडल्याबरोबर पंचक्रोशीतील गाढवे जणू त्याला प्रत्युत्तर म्हणून आनंद व्यक्त करण्यासाठी ओरडली. त्याबरोबर गिधाडे, कोल्हे, कावळे इत्यादींनी अक्षरशः धुमाकूळ घातला. चहूबाजूने सोसाट्याचे उष्ण वारे वाहू लागले. सारे वातावरण तप्त झाले. हे सर्व अघटित घडलेले पाहून धृतराष्ट्राच्या काळजाचा थरकाप झाला. त्याने भीष्म, विदुर, विद्वान, पंडित, पुरोहितांना बोलवून घेतले. जे घडले त्याची सर्वांजवळ चर्चा केली. त्यावेळी पुन्हा सर्व बाजूने घोर श्वापदांचा आक्रोश ऐकू आला. त्यावेळी विद्वान पंडित पुरोहित धृतराष्ट्राला म्हणाले, राजा, हा तुझा पुत्र कुलांगार होईल. याचा तू वेळीच त्याग कर. त्यामुळे तुझ्या कुळाचे स्वास्थ्य कायम राहील. यातच तुझ्या कुळाचे कल्याण आहे. परंतु तू जर त्यांचा सांभाळ केलास तर घोर अनर्थ होईल. शंख. शंखाबद्दल या लिखाणापुरती अगदी थोडक्यात माहिती पाहू. शंख हा नादांचा प्रतीक आहे. नाद याचे सविस्तर निरूपण आपण योगदासकृत भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी विषय प्रवेश यामध्ये पाहिले आहे. यामधील सर्व आवश्यक त्या 4 ओळी पुन्हा सांगतो. नाद हा मूलभूत पायाभूत ध्वनी असतो. यामधून अद्याप काहीही निर्माण झालेले नसते. तथापि त्याच्यामुळे त्याच्या आधाराने निर्माण होण्याची तयारी पूर्ण झालेली असते. तो स्वतः प्रत्यक्ष काहीही निर्माण करत नसतो. तथापि त्याच्या उपस्थितीशिवाय पुढील निर्माण शक्य नसते. तो सर्व निर्मितीचा मूलभूत पायाभूत आधार असतो. आपल्या हिंदू धर्मात शंखाचे फार महत्त्व आहे. त्याची पूजा करून मग देवदेवतांची पूजा केली जाते. पूजेचे वेळी शंखामध्ये पाणी भरतात आणि दुसऱ्या दिवशी ते तीर्थ म्हणून प्राशन करतात. शंखनादामुळे सकारात्मक ऊर्जा प्रसवते. आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. शंख वाजवल्यामुळे शारीरिक फायदेही पुष्कळ आहेत. त्यामुळे आपल्या देहामधील स्नायू बळकट होतात. रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे एकूणच प्रकृती उत्तम राहते. शंख शिवपूजेत निषिद्ध आहे. कदाचित शंख शिवाच्या मृत्युदाता या कार्याच्या विरुद्ध आहे, म्हणून तसे असावे असे वाटते. कृष्णार्जुनाचे आगमन. दुसऱ्या प्रवचनाचे शेवटी आपण पाहिले की पितामह भीष्माचार्यांनी सिंहनाद केला, शंखध्वनी केला. ते दोन्हीही नाद एकत्र मिसळले आणि यामुळे त्रैलोक्य बधीर झाल्यासारखे झाले. त्याबरोबर कौरवांच्या सैन्याने रणवाद्ये वाजवून रणभूमी दुमदुमून टाकली. असा हा नाद रणभूमीवर निनादत असतानाच रणभूमीवर दिव्य रथामधून कृष्णार्जुनांचे आगमन झाले. माऊलींनी त्या रथाचे फार सुरेख वर्णन केले आहे. पुढे माऊली म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. अर्थात
त्या प्रभू विभूचे आश्चर्य पहा, त्याचे भक्तावरील आगळेवेगळे प्रेम पहा. तो अर्जुनाचे सारथ्य करत आहे. येथे काही गोष्टी माऊली मुद्दाम अधोरेखित करत आहेत. भगवंत श्रींचा भक्तावरील हा प्रेमयोग आहे. अर्जुन भगवंत श्रींचा भक्त आहे. त्याच्याकरिता भगवंत श्री काय करत आहेत ते पहा. त्या काळी साधारणपणे रथाचे सारथ्य सूतपुत्र म्हणजे दासीपासून झालेली अपत्य करत असत. त्या काळाचा विचार करता रथाचे सारथ्य हे अत्यंत कुशल परंतु एक गौण काम होते. जसे आता एखाद्या गाडीचा ड्रायव्हर असणे हे काम. असे काम केवळ अर्जुनासारख्या भक्तासाठी भगवंत श्री आपणहून करत आहेत. येथे भगवंत श्री अर्जुनाचे सारथ्य करत आहेत असे माऊली सांगतात. याचा अर्थ अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणे, त्याला युद्धासाठी मार्गदर्शन करणे, प्रसंगी त्याचे रक्षण करणे इत्यादी अशा प्रकारे ते भक्ताची काळजी घेत आहेत. यानंतरचा मुद्दा, याचा अर्थ सर्वसामान्य जनांनी समजून घ्यायचा आहे की भगवंत श्रींची भक्ती करत आपण नैसर्गिकपणे नियतीने दिलेले आपले प्राप्त काम विना अट विना तक्रार स्वीकारून करत असावे. त्याच कामाच्या माध्यमामधून भगवंत श्री या सृष्टीची लीला आपल्या देहामधून अवलोकन करत आहेत. त्याला साथ द्यावी. जीवन जगणे हे भगवंत श्रींसाठीच आणि भगवंत श्रींचे काम आहे याची सतत जाणीव ठेवावी. अशांचे भगवंत श्री आपणहून दास होतात. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतात. कारण अशी काळजी घेणे म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या लीला अवलोकन करण्याचीच काळजी घेणे असं आहे. हरिओम. पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्यू आस्फुरिला आवलिळची. अर्थात सेवकाला पाठीशी घातला, आपण अग्रभागी राहिला, मग अगदी सहजच त्यांचा पंचजन्य शंख लीलेने फुंकला गेला. येथे माऊली काही गोष्टी ठळक करत आहेत. 1. तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारेच बहुतांशी असतात. कारण जोपर्यंत सर्व ठीकठाक असते तोपर्यंत खंबीरपणे मागे आधार द्यावा. परंतु बाका प्रसंग आला की मागच्या मागे पसार व्हावे. आपल्याला तोशिष नको. भोजनभाऊ समारंभाचे पाहुणे सर्वच असतात, परंतु प्रसंगाचे शिलेदार फार फार थोडे असतात. 2. यास्तव आपला सद्गुरू साक्षात्कारी आहे याची खात्री करावी. असाच सद्गुरू उपदेश करण्यासाठी योग्य असतो. उपदेश याचा अर्थ जाणून घ्यावा आणि अशाच्या मार्गदर्शनाखाली भगवंत श्रींची भक्ती करावी. ढोंग्यांची भक्ती करून आपले दुर्मिळ जीवन वाया घालवू नये. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांच्या मागं लागलेल्यांना गुरु करून आपण भरकटू नये. 3. भगवंत श्रींनी रथावर सर्वात पुढची जागा घेतली आहे. भर रणांगणावर हाती शस्त्रास्त्र नसून घोड्यांसाठी असलेला फक्त चाबूक आहे. अर्जुनाला मागे घेऊन लढाई करायला भगवंत श्री दिशादर्शक झाले आहेत. त्यांनी वेळप्रसंगी रणांगणावर अर्जुनावर फेकलेली दिव्य अस्त्रे अर्जुनाचे रक्षणार्थ स्वतःच्या देहाची ढाल करून झेलली आहेत. 4. आता भगवंत श्रींच्या अंगी अर्जुनाचा रथाचे सारथ्य करणे, लढाईसाठी त्याला मार्गदर्शन करणे, त्याचे रक्षण करणे, धर्माला आणि न्यायनीतीला युद्ध जिंकून देणे इत्यादी असे हे कार्य इतके भिनले आहे की त्यांच्याकडून त्यांचा तो अद्भुत पांचजन्य शंख आपोआप उत्स्फूर्तपणे फुंकला गेला. अशा लीला भगवंत श्रींकडून आपोआप होत असतात. परितू महाघोषू थोरू, गरजतू असे गहिरू, जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. तैसे तुरबंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते, ते हरपोनी नेणो केऊते, गेले तेथ. अर्थात परंतु सूर्योदय झाल्यावर जशी नक्षत्रे लोप पावतात तशी त्या शंखाच्या महानाद ध्वनीने कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्यांचा गजर कोणीकडे नाहीसा झाला त्याचा पत्ता लागेना. कौरवांचे सेनापती भीष्म पितामहांनी प्रथम शंख फुंकला आहे, परंतु याप्रमाणे पांडवांच्या बाजूने त्यांचा सेनापती दृष्टद्युम्न याने शंख फुंकला नाही. तर या धर्मयुद्धाचे आव्हान ज्यांनी स्वीकारले आहे, जे हे धर्मयुद्ध जिंकून देऊन धर्मसंस्थापना करणार आहेत, ते भगवंत श्री प्रथम शंख फुंकून युद्ध सुरू करायला अनुमती देत आहेत. माऊली सांगतात,
सूर्य उगवला की रात्र संपते आणि दिवस सुरू होतो. रात्रीची नक्षत्रे निस्तेज होतात आणि लोप पावतात. त्याप्रमाणे भगवंत श्रींच्या शंखध्वनीने कौरवांच्या वाद्यांचा गजर लोप पावला, हवेत विरून गेला, नष्ट झाला. कौरवांच्या सैन्याचा उत्साह निस्तेज झाला. भगवंत श्री दुर्योधनाला जाणीव करून देत आहेत की दुष्टा, शिष्टाईचे वेळी तू मला तुझ्या या गाढवांच्या, कोल्ह्यांच्या, कुत्र्यांच्या जोरावर बंदी करू पाहत होतास. माझ्या केवळ शंखध्वनीनेच त्यांचे आवाज, त्यांचा जल्लोष, त्यांचा जोर, त्यांचा उन्माद इत्यादी क्षुद्र झाला आहे. तुझ्या जन्माचे वेळी हीच ती गाढवे, कोल्हे, कुत्री आवाज करून आनंद व्यक्त करत होते. त्यांची आणि तुझी लायकी एकच आहे. या धर्मयुद्धात गाढवे, कोल्हे, कुत्रे यांच्याप्रमाणेच तूही अत्यंत क्लेशकारक मरण भोगणार आहेस. कौरवरूपी अधर्म, अन्याय, अनिती यांची काळोखी नष्ट होऊन धर्म, न्याय, नीती यांचा आता उदय होत आहे. धर्म, न्याय, नीती यांचे आचरण करणाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. ज्यांचा कोणी वाली नाही त्यांचे भगवंत श्री त्राते असतात, हा पक्का विश्वास ठेवावा. तैसेच देखे येरे निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेथ ब्रह्मकटाह शतकुट हो पाहतसे. अर्थात त्याप्रमाणे भगवंत श्रींप्रमाणे अर्जुनानेही त्याचा देवदत्त नावाचा कांठळ्या बसवणारा ध्वनी करणारा शंख उत्स्फूर्तपणे वाजवला. ते दोन्ही नाद, भगवंत श्रींचा आणि अर्जुनाचा शंखनाद एकवटले, एकत्र झाले आणि यामुळे ब्रह्मांडाचे 100 तुकडे होतात की काय असे वाटले. आपण पाहिले की सुरुवातीला पितामह भीष्माचार्यांनी सिंहनाद करून आपला शंख वाजवला. त्या दोन्हीही ध्वनींचे एकत्रित नादाने त्रैलोक्य बधीर झाल्यासारखे झाले. तथापि कृष्णार्जुनांच्या शंखाध्वनीने पितामह भीष्माचार्यांचे सिंहनाद आणि शंखनाद असे 2 नाद हवेत कुठल्या कोठे विरून गेले त्याचा पत्ता लागला नाही. पितामह भीष्माचार्य हे अजिंक्य, अजोड, अपराजित असे योद्धे आहेत. तथापि कारण काहीही असो, सद्यस्थितीत ते अन्यायाच्या, अधर्माच्या, अनीतीच्या बाजूने रणांगणावर लढाईला आलेले आहेत. यामुळे अत्यंत नाईलाजाने त्यांचा नाश होणे अटळ आहे. कोणी कितीही महाबलाढ्य आणि पराक्रमी असला तरी तो परब्रह्माच्या, पुरुषोत्तमाच्या पुढे गौण आहे. हिरण्यकशपुला, रावणाला, ब्रह्मराक्षसाला देवांकडून वर मिळाले होते, परंतु त्यांच्या पापकर्माचे कुफळ म्हणून त्यांचा नाश झाला. याचप्रमाणे पितामह भीष्माचार्यांचाही नाश होणे अपरिहार्य आहे. त्यासाठी नियतीचे नियोजन अनाकलनीय असते. पितामह भीष्माचार्यांसाठी शिखंडीची योजना नियतीने भीष्माचार्यांच्या वधासाठी अगोदरच केलेली आहे. विश्व द्वंद्वावर चालते. यामुळे देवांबरोबरच दानव, सज्जनांबरोबर दुर्जन जन्माला येतात. हा वैश्विक नियम आहे. यासाठी यथाकालावधी पुरुषोत्तमांना येथे धर्म, न्याय, नीती याची स्थापना करावी लागते. याला काही इलाज नाही. भक्तांनी पुरुषोत्तमावर नितांत श्रद्धा, भावभक्ती ठेवून आपले योगिक आचरण सुरू ठेवावे. अशांसाठी भगवंत श्रींचे अंशात्मक अवतार महामानव येथे येऊन धर्मकार्य करत असतात. हरिओम. माऊली पुढे सांगतात की यानंतर भीमसेन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, द्रुपद, काशीराजा, द्रौपदीचे पुत्र, सात्यकी, दृष्टद्रुम्न, शिखंडी, विराट, अन्य राजे यांनी आपापले शंख वाजवले. येथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा. कौरवांच्या बाजूने फक्त पितामह भीष्माचार्यांनीच शंख वाजवला आहे. अन्य कौरवांनी किंवा त्यांच्या प्रमुख योद्ध्यांनी शंख वाजवला नाही. तथापि कृष्णार्जुनांनी शंखध्वनी केल्यावर सर्व अन्य पांडवांनी आणि त्यांच्याकडील समस्त प्रमुख वीरांनी शंखनाद केला. आपण शंखाची या लिखाणाला अत्यावश्यक इतकी माहिती घेतली आहे. शंख पवित्र आहे, पूजनीय आहे, परंतु तो शिवपूजेत निषिद्ध आहे. कौरवांना ना कसले सुसंस्कार, ना पावित्र्याची चाड, ना शुची, ना सृजनाची गोडी. त्यांना फक्त स्वार्थ, सत्ता, धन, उपभोग, मौज, मजा, चंगळ हेच प्रिय आहे. यासाठी सर्वांना प्रेमाने न जिंकता सत्तेच्या आणि शक्तीच्या जोरावर दहशत, धाक दाखवून
सर्वांकडून सक्तीने सेवा करायला लावायचेच माहीत आहे. ते कसला शंखध्वनी करणार? कृष्णार्जुन, अन्य पांडव आणि त्यांच्याकडील सर्व प्रमुख योद्धे शंखनाद करून सर्वसामान्य जनतेला ग्वाही देत आश्वस्त करत आहेत की आता अन्यायाचे राज्य संपले, दुष्टांचा काळ भरला, धर्माचे, न्यायाचे आणि नीतीचे राज्य आता लवकरच सुरू होत आहे. परब्रह्माच्या, परमात्म्याच्या, पुरुषोत्तमाच्या छायेच्या प्रतिछायेत, ध्वनींच्या प्रतिध्वनीत, कृतीच्या प्रतिकृतीत इतकी ताकद, शक्ती, ऊर्जा असते की त्या योगे विश्वाचा कारभार सुनियोजित, सुरळीत, सुस्थितीत सुरू राहतो. येथे तर रणांगणावर प्रत्यक्ष परब्रह्म, परमात्मा, पुरुषोत्तम पूर्णावतार धारण करून उपस्थित झाला आहे. तेव्हा आता सर्वसामान्य प्रजेने काळजी करायचे कारण नाही. लवकरच येथे सुराज्याची स्थापना होणार आहे. माहुली पुढे सांगतात, हे सर्व पाहून अर्जुनाला अतिशय संतोष झाला. त्याने उत्सुकतेने सर्वांकडे एक कटाक्ष टाकला आणि आपले गांडीव धनुष्य सहजच लीलया उचलले आणि त्यावेळी अर्जुन म्हणत असे, देवा, आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये लावावा दोही दळा. जव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंज तेजे. अर्थात त्यावेळी अर्जुन भगवंत श्रींना म्हणाला, आता आपला रथ लवकर नेऊन दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा, म्हणजे युद्धाला इच्छुक असलेल्या या सर्व वीर सैनिकांना मी क्षणभर न्याहाळीन. येथे दोन भावांमधील, दोन संस्कारांमधील, दोन प्रवृत्तींमधील, तम, रज आणि सत्व या मनुष्याच्या स्वाभाविक गुणामधील, राक्षस, मनुष्य आणि देवगण या मानवाच्या संचितानुसार उपजत गणांमधील हा महाभयावह फरक लक्षात घ्या. युद्ध सुरू होण्याआधी दुर्योधनानेही सैनिकांचे निरीक्षण केले आणि अर्जुनानेही सैनिकांचे निरीक्षण केले, परंतु दुर्योधनाने स्वतःच्या एकाच बाजूला उभे राहून दोन्ही सैनिकांचे निरीक्षण केले आणि त्याच्या पराक्रमांचे वर्णन केले. ते करताना तो म्हणतो की पांडव महापराक्रमी आहेत हे मान्य, तथापि आम्हीही काही कमी नाही, आमच्याकडे त्यांच्याही पेक्षा वरचढ योद्धे आहेत. दुर्योधनाचे हे निरीक्षण एककल्ली आहे, एकाच बाजूला झुकलेले आहे, न्यायाच्या तत्वांना हरताळ फासणारे आहे. यात समतोल बुद्धी, विचार, विवेक नाही. यामुळे त्यामधून अहंकार बाहेर आला आहे. हा त्याचा मीपणाच त्याच्या घाताला कारणीभूत झाला आहे. त्याला स्वतःचीच शुद्ध बुद्ध नाही, तो इतरांचा विचार कसा करणार? यामुळे कुत्रा जसा ट्रकवर धावून जातो तसा हा आगीत उडी मारायला उतावीळ झाला आहे. यामुळे तो प्रजेला न्यायाचे, धर्माचे, नीतीचे राज्य देऊ शकला नाही. तथापि अर्जुनाने भगवंत श्रींना रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करायला सांगितला आहे. येथे दोन्ही बाजूंचा विचार, विवेक आणि तारतम्य आहे. यामुळे कृतीआधी संयम राखला गेला आहे. येथे आतताईपणा केला जात नाही. येथे समतोल आहे. स्वतःप्रमाणेच अन्यांचा पण विचार केला आहे. यामुळे त्याच्याकडून धर्म, न्याय, नीती याचा आदर राखला गेला आहे. त्याने एकदम युद्धाला सुरुवात केली नाही. सर्वांनी एकमताने विचार करून जरी युद्ध करावे असे ठरवले असले तरीही प्रत्यक्ष सुरू करताना पुन्हा एकदा खुंटी तपासून पाहण्याची बुद्धी, विवेक, संयम, तारतम्य त्याच्याकडे आहे. अर्जुन भक्तियोगामधील प्रेमयोगही प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्याचे जसे भगवंत श्रींवर प्रेम आहे तसेच त्याच भगवंत श्रींच्या तमाम लेकरांवरही प्रेम आहे. तो एक जाणता राजा आहे. यामुळे त्याला प्रजेची काळजी आहे. त्याला स्वतःच्या पराक्रमाची, शौर्याची, शस्त्रास्त्रांच्या विद्येची जाणीव आहे. आपण युद्ध केले तर काय होऊ शकते त्याची त्याला जाण आहे आणि यामुळे शस्त्र वापरण्यापूर्वीच त्याच्या परिणामांचा तो विचार करत आहे. हरिओम. हेच युद्धभूमीवर गीता सांगण्याचे प्रयोजन आहे. हाच कलाटणी देणारा मुद्दा आहे. हाच वैचारिक क्रांती घडवणारा क्षण आहे. इट इज अ टर्निंग पॉइंट. देवगणाने प्रभावित असलेल्या सत्वगुणी अर्जुनाची बौद्धिक, वैचारिक आणि सुसंस्कारित बैठक कशी आहे पहा. अर्जुनाने अशी इच्छा व्यक्त करता क्षणी भगवंत श्रींनी रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. रथ स्थिर होताच अर्जुन त्या दोन्ही सैन्यांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला. परंतु त्याची संभ्रमावस्था झाली.
यानंतर त्या तशा संभ्रमावस्थेत भगवंत श्रींजवळ झालेल्या अर्जुनाच्या संभाषणाचे वर्णन माऊली करतात. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख, तब कृष्णमनी नावेक विस्मो जाहला. अर्थात मग भगवंत श्रींना तो म्हणाला, पहा पहा, हे तर आमचेच आप्त स्वकीय गुरु आहेत. ते ऐकून भगवंत श्रींना क्षणभर आश्चर्य वाटले. अर्जुन प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढाईला आलेला आहे. समोर शत्रू युद्धासाठी तयार झालेला आहे. शंखनाद रणवाद्य यांचा गजर निनादला आहे. आता लढाईला सुरुवात करायची आहे. अशा वेळी पांडवांकडील सर्वात प्रमुख योद्धा, ज्याच्यावर युद्ध जिंकण्याची पांडवांची भिस्त आहे, ज्याने आत्तापर्यंत अनेक युद्ध लढली आहेत आणि सर्वच्या सर्व जिंकली आहेत, ज्याला लढाई, युद्धभूमी, त्यावरील संहार नवीन नाही, असा तो अर्जुन आता ऐनवेळी म्हणत आहे की रणांगणावर आमचेच आप्तस्वकीय गुरु आहेत. हे महाविचित्र आहे. युद्धभूमीवर समोर आलेला फक्त शत्रू म्हणूनच ओळखायचा आहे. तेथे अन्य कसलेली नाती, गोते, संबंध नाहीत. तेथे कोणीही आप्त नाही आणि स्वकीय नाही आणि गुरुही नाही. समोर फक्त आणि फक्त शत्रू आहे. त्याला कसेही करून नामोहरम करायचे आहे. प्रसंगी त्याला ठार करायचं आहे. येथे जराही कसलीही किंचितही दया, माया, क्षमा, शांती नाही. येथे युद्ध जिंकणे एवढे एकच कर्तव्य करायचे आहे. परंतु अर्जुन ऐन युद्धप्रसंगी काहीतरी भलतेच युद्धभूमीवर वीराला अशोभनीय असे बोलत आहे. या भावभावना आहेत. भावभावना मानसिक असतात. त्या केव्हा कशा कोठे उफाळून येतील आणि आपला कब्जा घेतील याचा काहीही नेम नाही. यामुळे भगवंत श्रींना महाविस्मय, आश्चर्य वाटले आहे. त्यांनी ओळखले की अर्जुनाच्या मनात काहीतरी विचित्र खळबळ माजली आहे. ती बाहेर येणे आवश्यक आहे, कारण अशा मानसिक अवस्थेत तो पूर्ण क्षमतेने युद्ध करू शकणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर मध्येच काही विघ्न यायला नको. यास्तव भगवंत श्री शांतपणे मौन राहिले आणि हा त्यांचा लाडका शिष्य सखा अर्जुन काय काय सांगतो हे ते लक्षपूर्वक ऐकण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. यानंतर अर्जुनाने भगवंत श्रींना जे सांगितले त्याचा थोडक्यात गोषवारा असा आहे. 1. देवा, मी सर्व सैन्य पाहिले. येथे तर माझेच सर्व आप्त स्वकीय गोत्रज एकमेकांशी युद्ध करून एकमेकांना ठार करायला उत्सुक झालेले आहेत. 2. यांच्याशी युद्ध कसे करावे, माझे मन आणि बुद्धी अस्थिर झाली आहे. 3. मला काही सुचेनासे झाले आहे. माझ्या अंगाला कापरे भरले आहे. घशाला कोरड पडली आहे. गात्रे शिथिल झाली आहेत. अंगावर काटा आला आहे. अंगाचा दाह झाला आहे. गांडीव धनुष्य धरण्यासाठी हात ढिला झाला आहे आणि ते माझ्या हातून केव्हा गळून पडेल ते मलाही समजले नाही. 4. वज्राहूनही कठीण आणि निष्ठुर असलेले माझे हृदय आप्तजनांबद्दल मोहाने व्यापले आहे. 5. येथे एक क्षणभरही थांबू नये असे मला वाटते. 6. जर कौरवांना ठार मारायचे असेल तर मग युधिष्ठिराला का ठार करू नये, कारण ते दोघेही माझे गोत्रज आहेत. 7. आग लागो या युद्धाला. या पातका वाचून आमचे काय अडले आहे. 8. युद्धाचा परिणाम फार वाईट होईल, तथापि युद्ध न केल्यास ते कल्याणकारक आहे. 9. या सर्वाचा वध करून राज्य भोगायचे असेल तर त्याला आग लागो. 10. हे असले सुख उपभोगण्याऐवजी आम्ही त्याविना दुःख सोसू. 11. या सर्वांचा घात करून राज्य उपभोगावे असे माझ्या स्वप्नातही येणार नाही. 12. कुळाने स्वकीयांचा संहार करावा यासाठीच कुळामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा करतात का. 13. कुळाने पराक्रम करावा, आपले जीवन खर्च करावे आणि त्याचा वडीलधाऱ्यांनी उपभोग घ्यावा, याऐवजी आम्ही यांचे अहित चिंतित आहोत. 14. हे समोर असलेले आपल्या कुटुंबियांवर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून येथे मरायला आले आहेत. यांना कसे मारावे. 15. पितामह भीष्म, गुरु द्रोण, मेहुणे, सासरे, मामा, बंधू, पुत्र, नातू, आप्त, स्वकीय यांना मारण्याचा विचारही महापाप आहे. 16. त्यांनी आम्हाला ठार मारले तरी यांचा घात मी करणार नाही. 17. त्रिभुवनाचे निष्कंटक राज्य जरी मिळाले तरी मी असे अनुचित कर्म करणार नाही.
18. कुलक्षय केला तर आमच्या पुण्याचा लवलेशही उरणार नाही, यामुळे आम्ही तुला दुरावू. 19. कौरवांना हे समजत नाही, परंतु आम्ही हे सर्व जाणतो. 20. कुलक्षय झाला की कुलीन स्त्रिया वाममार्गाला लागतात. 21. कुलक्षय करून ज्या शरीराने उपभोग घ्यायचा ते शरीर तर नाशिवंत आहे. शूर, वीर, अपराजित अशा अर्जुनाला या सर्वांबद्दल करुणा निर्माण झाली. त्याला आप्त स्वकीयांबद्दल दयेचा पाझर फुटला. त्याला त्याच्या जीवाचा मोह झाला. यामुळे त्याचे धैर्य निघून गेले. त्याला त्याची वीरवृत्ती सोडून गेली. अशा प्रकारे आता जरी कौरवांनी आपल्यावर शस्त्र उगारले तरी तेच त्यांच्यासाठी चांगले आहे असे म्हणून अर्जुनाने रथामधून खाली उडी टाकली आणि निःशस्त्र होऊन तो तेथे दुःखाश्रू गाळत बसून राहिला. हाच तो अर्जुनाचा विषाद आहे. हरिओम. आपण विषादाचा अर्थ पहिल्या प्रवचनात पाहिला आहे. विषाद म्हणजे उत्साह नष्ट होणे, निराश होणे, वैफल्य येणे इत्यादी. याचे अन्यही अर्थ आहेत. मूर्खपणा, दुःख इत्यादी. याचा सुप्त अर्थ असा आहे की विषाद होण्यापूर्वी येथे उत्साह होता, आशा होती, फलाची आसक्ती, अपेक्षा आणि इच्छा होती. तसेच येथे शहाणपण होते, सुख होते. काही कारण घडले आणि त्याचे निराकरण होण्यापूर्वी त्यामधून विषाद निर्माण झाला. कारण काय घडले यापेक्षा त्यामधून विषाद निर्माण झाला हे महत्त्वाचे. त्याने प्रत्यक्ष आचरणाचा कब्जा घेतला आणि या सर्वांवर बोळा फिरला. जे होते त्याच्याबरोबर विरुद्ध चित्र निर्माण झाले. यामुळे विषाद हा मनाचा प्रांत आहे. येथे भावभावनांचा प्रश्न आहे. भावभावना विषादाला कारणीभूत आहेत. याचा अर्थ हा कल्पनांचा, रसास्वादाचा, साहित्याचा, वाङ्मयाचा आणि म्हणून हा काव्यशास्त्र आनंद याचाही विषय आहे. या उन्मत्त कौरवांना अन्य भाषा समजत नाही. यांनी बालपणी आपल्याला ठार करायचा प्रयत्न केला आहे. कौरवांनी द्रौपदीच्या केलेल्या विटंबनेचे प्रायश्चित्त या नीच कौरवांना द्यायलाच पाहिजे. यांनी कपटाने द्यूत खेळून आपल्याला वनवास आणि अज्ञातवास भोगायला लावला आहे. आपले धर्माने प्राप्त राज्य हे अन्यायाने गिळंकृत करत आहेत इत्यादी. यामुळे अशांशी युद्ध करून यांना ठार करून येथे धर्माचे, न्यायाचे राज्य स्थापन करायचे आहे. अशा विचाराने प्रेरित होऊन मोठ्या उत्साहाने राज्य मिळवण्यासाठी युद्ध जिंकायचेच अशा अपेक्षेने प्रत्यक्ष युद्धभूमीवर तसा आचार करायला प्रविष्ट झालेला हा अपराजित जगज्जेता अर्जुन आता म्हणतो की मला युद्धच करायचे नाही. याचा अर्थ त्याचा युद्ध करायचा उत्साह नष्ट झाला आहे. तो स्वजनांच्या मोहाने निराश झाला आहे. तो वैफल्यग्रस्त झाला आहे. हा त्याचा मूर्खपणा आहे. वैचारिक गोंधळ होऊन तो दुःखी झाला आहे. त्याने जे काही करायचे म्हणून संकल्प सोडला होता त्याच्याबरोबर विरुद्ध घटना आता येथे घडली आहे. त्याच्यामध्ये विषादाची सर्व लक्षणे दिसत आहेत. तथापि त्याचा विषाद देवगणाने व्यापलेला सत्वगुणी आहे. जन्मांध असलेल्या धृतराष्ट्राला स्वतः काहीही न करता आयतेच पांडवांचे राज्य हडप करायचे आहे. यासाठी त्याने पांडवांच्या बालपणापासून अनेक प्रयत्न केले. हा राक्षसगणाला व्यापलेला तमोगुण आहे. परंतु ते सर्व निष्फळ झाले. यामुळे त्याला विषाद झाला. दुर्योधनाला पांडवांचे राज्य गिळंकृत करायचे आहे. यासाठी त्याने प्रत्यक्ष बरेच प्रयत्न केले. कपटाने द्यूत खेळून पांडवांना देशोधडीला लावले. परंतु सर्व व्यर्थ झाले. आता निकराची शेवटची लढाई सुरू झाली आहे. यात त्याला पराक्रम गाजवून जिंकण्याची उर्मी आहे. हा मनुष्यगणाला व्यापलेला रजोगुण आहे. परंतु एकंदरीत सर्व पाहता युद्ध जिंकणे शक्य नाही अशी त्याला आता खंत निर्माण झाली आहे. यामुळे त्याला विषाद झाला आहे. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर अर्जुनाचा विषाद पूर्ण निराळा, आगळा वेगळा आहे. हे पाहून प्रत्यक्ष भगवंत श्रीही स्तिमित झाले आहेत. परंतु ते काहीही व्यक्त झाले नाहीत. हा काय म्हणतो हे ऐकण्याची भूमिका त्यांनी घेतली. कारण देवगण असलेल्या सत्वगुणींना विषाद सहसा होण्याचे कारण नसते. ते मुळातच अगदी सहजच यथायोग्य तीच कृती करत असतात. हा त्यांचा स्थायी स्वभावच असतो. यामुळे कृती करू लागल्यावर त्याविरुद्ध विचार उद्भवणे, या आयत्या वेळी उलट प्रकाराच्या विचाराप्रमाणे प्रत्यक्ष आचार करणे हा अशांच्या स्वभावी नसते. ते त्यांच्या कमकुवतपणाचे लक्षण असते. यामुळे योग्य मार्गदर्शनाने
हा विषाद दूर सारणे शक्य असते. अर्जुनाचा विषाद देवगणाला व्यापलेला सत्वगुण आहे. अर्जुनाच्या विषादाची कारणे धृतराष्ट्राच्या आणि दुर्योधनाच्या विषादापेक्षा भिन्न आहेत, फार उच्च आहेत. हा विषाद एका सज्जनाचा आहे. अर्जुन कसा विचार करत आहे ते पाहूया. 1. या लढाईमुळे दोन्ही बाजूकडील सर्वसामान्य सैनिक मरण पावणार आहेत. येथे 18 अक्षौहिणी सैन्य जमा झाले आहे. 1 अक्षौहिणी सैन्य म्हणजे 21,21,870 रथ, 21,870 हत्ती, 65,610 घोडे आणि 1,09,350 पायदळ. यावरून विचार करावा की या लढाईत किती जीव ठार होणार आहेत. हे सर्व सैनिक आपल्या कुटुंबियांना तलवारीच्या धारेवर ओवाळून येथे मरण्यासाठी आलेले आहेत. यांनी काय केले आमचे? आम्हीच राज्याच्या हव्यासाने या सैनिकांच्या बायका आणि मुले यांना पोरके करायला उद्युक्त झालेले आहोत. अशा विधवा बायका या समाजाच्या वासनेच्या शिकार होतात. मुले भिकेला लागतात आणि वाममार्गाला लागतात. 2. दोन्ही बाजूनी एकमेकांचे नातेवाईक, आप्त, इष्ट, सगे, सोयरे, वडील, काका, मामा, मुले, आजोबा, नातवंडे, पतवंडे, पणतू हे आहेत. हे सर्व आपलेच वंश संपवायला उतावीळ झाले आहेत. नाती टिकवण्यासाठी असतात की नष्ट करण्यासाठी असतात? 3. आमचे पितामह भीष्माचार्य, ज्यांनी आम्हाला आपल्या खांद्यावरून लहानाचे मोठे केले, त्यांना आम्ही ठार करावे यासाठी का? की आम्ही त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची सेवा करावी, शुश्रूषा करावी, काळजी घ्यावी, त्यांना वृद्धापकाळी आधार द्यावा यासाठी? 4. द्रोणाचार्य आमचे गुरु आहेत. त्यांनी आम्हाला अस्त्र, शस्त्र, विद्या शिकवली. ती त्यांनाच ठार करण्यासाठी शिकवली का? 5. या लढाईत हत्ती, घोडे, खेचरे इत्यादी प्राण्यांची हत्या होणार आहे. या बिचाऱ्या मुक्या जीवांनी आमचे काय वाईट केले आहे? 6. या लढाईत युद्धाची फार मोठी शस्त्रसामुग्री नष्ट होणार आहे. सर्वांचा विध्वंस होणार आहे. कशासाठी हे सर्व? 7. हे राज्य न मिळाल्याने आमचे असे काय अडले आहे? 8. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे संहार आणि विध्वंस केला तर पाप लागेल आणि अशा पाप्यांपासून भगवंत श्री दूर जातील हा विचारही मला सतावत आहे. आम्हाला भगवंत श्रींच्या अत्यंत दुर्मिळ सहवासापुढे सर्व तुच्छ, क्षुद्र, हीन आहे. अशा प्रकारे अर्जुन विचार करत आहे आणि यामुळे त्याचं मन उद्विग्न झालं आहे. त्याला काय करावं, कसं करावं ते उमजेनासं झालं आहे. तो विषण्ण झाला आहे. जळो, मरो, आग लागो या भौतिक लोभ प्रलोभनांना, असं त्याला वाटत आहे. युद्धाला येतानाचा अर्जुन आणि आता समरणांगणावर आप्तेष्टांना पाहिल्यावरचा अर्जुन यामध्ये बरोबर विरुद्ध फरक झाला आहे. यामुळे हा अर्जुनाचा विषाद आहे. यामागे पूर्णपणे सात्विकता आहे. म्हणून भगवंत श्रींना खात्री आहे की या विषादाचा योग होऊ शकतो. कारण धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला समुपदेशन करून काही उपयोग झाला नाही. उलट त्यांचा राक्षसगणाला आणि मनुष्यगणाला पछाडलेला तमोगुण आणि रजोगुण जास्तच उफाळून आला. ते जास्तच उन्मत्त झाले. मूर्खांना उपदेश करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असते. तथापि अर्जुन देवगणाने युक्त असा सत्वगुणी आहे. याच्यावर मेहनत घ्यायला हरकत नाही. येथे त्या विषादालाही योगाचा अंकुर फुटू शकतो आणि सृजन होऊ शकते. येथे पहिल्या अध्यायाची सांगता करताना गीतेतील एक श्लोक आहे तो असा: एवं मुक्तार्जुनः संख्ये रथोपस्थ उपविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. अर्थात असे बोलून अर्जुनाने बाणासह धनुष्य खाली ठेवले आणि शोकाने उद्विग्न होत तो रथाच्या मागे जाऊन बसला. अर्जुनाच्या या कृतीबद्दल माऊली लिहितात: मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. अर्थात अत्यंत उद्वेगाने अनिवार गहिवर होऊन त्याने रथामधून खाली उडी घेतली. येथे गीतेचे सांगणे आणि माऊलींनी त्यावर केलेले भाष्य यामध्ये मूलभूत फरक आहे. गीता सांगते की त्याने धनुष्यबाण खाली ठेवले आणि शोकाने उद्विग्न होत
रथाच्या मागे जाऊन बसला. माऊली सांगतात की अत्यंत उदासीन होऊन त्याने रथामधून खाली उडी घेतली. गीता सांगते अर्जुन शोकाने उद्विग्न झाला. त्याने धनुष्यबाण रथामध्ये खाली ठेवले. आता आपण युद्ध करणार नाही असे त्याने जे भगवंत श्रींना सांगितले आहे त्याबद्दलची त्याची ती स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. धनुष्यबाणाचा त्याने त्याग केला आणि तो रथाच्या मागे जाऊन बसला. अर्जुन आणि धनुष्यबाण रथामध्येच आहेत. रथाच्या मागे जाऊन बसण्यामध्ये त्याने त्याचा शोक व्यक्त केला आहे. त्याने भगवंत श्रींना आत्तापर्यंत जे काही सांगितले आहे त्यावरून त्याचं उद्विग्न होण्याचे कारण त्याचा वैचारिक बौद्धिक गोंधळ उडाला आहे असे आहे. ज्यावेळी मतभेद होतो तेव्हा समोरील व्यक्ती जर वाद घालणारी असेल तर ती डोळे ताठ करून डोळ्याला डोळा देत वाद घालते. तथापि समोरील व्यक्ती जर सभ्य, आदर, मान सन्मान देणारी असेल तर ती नजरेला नजर न देता मान दुसरीकडे फिरवते. आत्ता भगवंत श्रींसमोर अर्जुन आहे. तो भगवंत श्रींना मान देणारा, त्यांचा आदर ठेवणारा, भगवंत श्रींना त्यांचे सर्वस्व मानणारा, त्यांचा लाडका सखा असा आहे. त्यामुळे त्याने भगवंत श्रींना त्यांचे मत सांगितले आणि हे मत त्यांच्यापेक्षा निराळे असल्यामुळे त्याचा मान राखण्यासाठी तो रथाच्या मागे जाऊन बसला आहे. अशा वेळी तो भगवंत श्रींच्या समोर थांबू शकत नाही, त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की आता जर भगवंत श्रींनी त्याला वैचारिक आणि बौद्धिकदृष्ट्या पटवून दिले की सांप्रत परिस्थितीमध्ये त्याने प्राप्त युद्ध करणे खूपच श्रेयस्कर आहे, हेच श्रेयस्कर आहे, तर तो युद्धाला तयार होऊ शकतो. त्याची शस्त्रे तेथेच रथात आहेत. त्याचा वैचारिक आणि बौद्धिक गोंधळ दोलायमान आहे. यामुळे तो रथ सोडून निघून गेलेला नाही. तो तेथेच भगवंत श्रींचा उपदेश ऐकण्यासाठी थांबला आहे. लहान मूल आईवर रुसतं आणि कोपऱ्यात जाऊन बसतं, परंतु तेथे ते चोरट्या नजरेनं हळूच आई समजूत घालण्यासाठी येते आहे ना याचं अवलोकन करतं. अशा प्रकारे गीतेने या श्लोकाद्वारे पहिला अध्याय संपन्न करून दुसरा अध्याय सांख्ययोग याची पार्श्वभूमी येथे केली आहे. माऊली सांगतात अर्जुनाने अत्यंत गहिवरून उदास होऊन रथामधून खाली उडी मारली. उडी तेव्हाच मारली जाते जेव्हा मनुष्य बेभान होतो, त्याचा होश उडतो. तो इतका हतबल होतो की आता यापुढे त्याला सर्वत्र अंधार जाणवतो. त्याच्या दृष्टीने सर्व मार्ग बंद झालेले असतात. आपण पाहतो की या अशा विचित्र भावनेच्या भरात अशी व्यक्ती वाहनाखाली, नदी समुद्रामध्ये, उंचावरून उडी मारते. अशाला त्यावेळी नको हे जिणे असे होते. हे असे होणे ही सुद्धा नैराश्य असे म्हणा त्याला, परंतु एक प्रकारची भावना आहे. भावनेचा महाउद्रेक आहे. येथे सुद्धा माऊलींनी वापरलेला एक शब्द अधोरेखित करण्यासारखा आहे आणि तो म्हणजे उदास. उदास म्हणजे उद अधिक आस, उच्च आसन, उच्च जागा. या अशा हतबल अवस्थेत माणसाला यामधून बाहेर पडून उच्च आसनी, उच्च जागी जाण्याची तीव्र इच्छा असते. तथापि सर्व बाजूने त्याची कोंडी झालेली असते. यामुळे तो त्याच्या विरुद्ध असलेली नीच जागा पकडतो. हाच तो उद्वेग, हतबलता, असहाय्यता व्यक्त करण्याचा नकारात्मक मार्ग आहे. आणि यामुळे मारकुट्या नवऱ्याची बायको किंवा छळणाऱ्या सासूची सून स्वतःला मारून घेते. या अशा भावभावनांमुळे हा भावार्थ दीपिकेचा विषय झाला आहे. पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाला अशा प्रकारे कलाटणी देऊन माऊलींनी दुसऱ्या अध्यायाची गाडी भावार्थ दीपिकेच्या मार्गावर वळवली आहे. यामुळे वास्तवात पहिल्या अध्यायाच्या विषयाचे, परंतु दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला 10 श्लोकाचे जे शेपूट अडकले आहे ते आपण तेथून मूळ पहिल्या अध्यायाला जोडून त्याचे निरूपण भावार्थ दीपिकेच्या दृष्टीने करू. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अशा प्रकारे भावभावनांचा उद्रेक झालेल्या अर्जुनाचे वर्णन माऊली करतात. शोकाकुल रुदनाते करी तू असे, अर्थात अशा प्रकारे शोकाकुल झालेला अर्जुन रडू लागला. एक जगज्जेता, अपराजित, अनेक लढाया लढलेला आणि त्या सर्व जिंकलेला असा हा महान योद्धा रणभूमीवर युद्ध करण्यासाठी येतो आणि रडतो आहे. माऊली वर्णन करतात की पाण्यात जसे मीठ विरघळते, वाऱ्याने जसे ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे अर्जुन मोठा धैर्यवान असूनही त्याचे हृदय द्रवले.
राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर जसा म्लान दिसतो तसा तो ममतेने म्लान दिसू लागला. भावार्थ दीपिकेत जागोजागी अशी वाङ्मयीन काव्यमय भाषा दिसून येते. रथामधून खाली उडी मारल्यावर त्याची ती शोकाकुल झालेली रुदन करणारी महाविचित्र अवस्था पाहून त्याने पुढे काही करण्यापूर्वीच भगवंत श्री त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याच्याशी संवाद सुरू केला. हे अशा प्रसंगी फार आवश्यक असते, नाहीतर त्या भावनेच्या उद्रेकामध्ये असा आणखी काही विचित्र कृती करण्याचा संभव असतो. भगवंत श्रींनी येथे अर्जुनाच्या उद्रेकाविरुद्ध शांत रसाने सुरुवात केली आहे. प्रथम त्यांनी त्याची शोकमग्न अवस्थेची विचारपूस केली आहे. उदाहरणार्थ, अर्जुना, अरे तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस? तुझं सांगे काय जाहले, कवण उणे आले, करिता काय ठेले, खेदू काहीसा. अर्थात तुला काय झालं? सांग बरं, काय कमी पडलं? तुझं काय करायचं राहिलं म्हणून तू दुःख करत आहेस? यानंतर माऊलींनी त्याची स्तुती केली आहे. उदाहरणार्थ, तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कही न सांडिसी, तुझेनी नामे अपयशी दिशा लंघिजे. अर्थात तू अनुचित गोष्टींकडे लक्ष न देणारा आणि धीर न सोडणारा आहेस. तुझ्या नामाचा महिमा असा आहे की तुझे नाव ऐकूनच अपयशांनी दिगंती पळून जावे. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावू फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वांसी. अर्थात तू युद्धात शंकराला जिंकलंस, निवात कवचांचा समूळ उच्छेद केलास आणि आपले यश गंधर्वांना गाण्यासाठी विषय करून ठेवलेस. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. अर्थात अर्जुना, तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्याच्या तुलनेला हे त्रिभुवन देखील क्षुद्र दिसू लागते. यानंतर अर्जुनाने युद्ध न करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला सुरुंग लावण्यासाठी भगवंत श्रींनी साहित्यिक भाषेमध्ये चपकल समयोचित सुंदर उदाहरणे दिली आहेत. उदाहरणार्थ, ना तरी पवनू मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. अर्थात वाऱ्याला कधी ढगांचे भय वाटते का? अमृताला कधी मरण आले आहे का? की लवणेची जळविरे, संसर्गे काळकुट मरे, सांगपा महाफडी दुर्धरे, गिळीजे काही. अर्थात मिठाने पाणी कधी विरले का? कालकूट विष दुसऱ्याचे संसर्गाने कधी मेले का? सर्पाला कधी बेडकाने गिळले का? भगवंत श्रींच्या या अशा आपुलकीच्या बोलण्याने अर्जुन थोडा शांत झाला असावा, निवळला असावा. परंतु अजूनही अर्जुन काही बोलत नाही. असे पाहून आता शेवटी भगवंत श्री अर्जुनाला उपदेश करत आहेत. हा मूर्खपणा सोडून दे. धनुष्यबाण हाती घे. या रणभूमीवर तुझ्या कारुण्याचा काय उपयोग? हा गा तू जाणता, तरी न विचारिसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. अर्थात अरे तू ज्ञाता ना, मग का विचार करत नाहीस? युद्धाचे वेळी दया करणे क्षत्रियाला योग्य नाही. म्हणून शोकू न करी, तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अव्हेरी पंडुकुमारा. अर्थात अर्जुना, शोक करू नको, गंभीर राहा, धीर धर. तुला शोक करणे शोभत नाही. अशाने तुझ्या कीर्तीचा नाश होईल. हे आत्ताच तुझे सगळे सोयरे झाले का? तुला हे आधी माहीत नव्हते का? युद्ध तुला नवीन आहे का? युद्धाला तयार हो. तुझ्या आपापसामधील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे. तू जर हा मोह धरशील तर तुझी प्रतिष्ठा जाईल. इहपर लोकांसही तू अंतरशील. क्षत्रियांना ऐन युद्धाचे प्रसंगी शिथिलता म्हणजे नरकाचे द्वार आहे. अशा प्रकारे भगवंत श्रींनी काव्य, शास्त्र, भाषा, साहित्य, वाङ्मय यामधून रसोत्पत्ती निर्माण करून अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. समयोचित उदाहरणे दिली आहेत. त्याच्या पराक्रमाचे वर्णन करून त्यांच्या भावनांना हात घातला आहे. कोपऱ्यात रुसून बसलेल्या मुलाला त्याची आई प्रेमाने जवळ घेऊन त्याची समजूत घालू लागली की त्या मुलाची म्हणून एक ठराविक वेळ त्यांनी ठरवलेली असते. तितका वेळ समजूत घालून झाली की मग तो मुलगा आईच्या कुशीत शिरून आईला प्रतिसाद देऊ लागतो. अर्जुनानेही तसेच केले. इतका वेळ भगवंत श्रींनी समजूत घातल्यावर आता तो बोलायला लागला आहे.
त्याने अतिशय लढीवाळपणे बोलायला सुरुवात केली आहे. देवा, हे येतुले वरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तूची विचारू संग्रामोहा. अर्थात देवा, इतके काही मला सांगावायला नको. प्रथम या युद्धाविषयी आपणच विचार करा. हे झुंज नवे प्रमादू, एथ प्रवर्तिलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. अर्थात हे युद्ध नसून आमच्या हातून मोठा प्रमाद घडत आहे. आम्हांवर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा अवघड प्रसंग ओढवला आहे. अशा प्रकारे मोठा लढीवाळ सुरुवात करून हट्टी मुलाप्रमाणे त्याने पहिल्या अध्यायात भीष्म, द्रोण, बंधू, आप्तस्वकीय इत्यादींबद्दल त्याचे जे तथाकथित पांडित्य भगवंत श्रींना ऐकवले आहे तेच पांडित्य परंतु थोडक्यात पुन्हा ऐकवलं आहे. तथापि आपला हट्ट सोडलेला नाही. वडीलधारी बंधू, आप्त, नातलग, गुरु, स्वकीय इत्यादी असलेले समोर जीव बघून ते घ्यायला शत्रू म्हणून आलेले आहेत. कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल आणि हे पांडवांचा आणि आपल्या बाजूने लढाईला आलेल्या भावंडांचा, नातलगांचा, आप्तांचा, सर्वसामान्य सैनिकांचा प्राण घेतील याचा आता काहीही भरोसा राहिलेला नाही. अशा विचित्र परिस्थितीत केवळ देवगणाने व्यापलेला आणि भारावलेला सत्वगुणीच असे बोलू शकतो. कारण एक वेळ आपले नुकसान झाले तरी चालेल, परंतु दुसऱ्याचे भले झाले पाहिजे असा हा सत्वगुणी असतो. यात त्याच्या बाजूलाही समोरच्यांसारखेच त्याचे नातलग असलेले इतर अन्य त्याच्यासाठी लढाई करायला आलेले आहेत. हे त्या भारावलेल्या अवस्थेत अर्जुन साफ विसरला आहे. सत्वगुणी जेव्हा परोपकार करतो किंवा निस्पृहता दाखवतो तेव्हा त्याला त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या स्वतःच्या कुटुंबियांची आठवण होत नाही. येथेही माऊलींनी अर्जुनाचे मुखी मोठी साहित्यिक, काव्यमय भाषा, उपमांची चपखल उदाहरणे इत्यादी दिली आहेत. यामधून त्याच्या युद्ध न करण्याच्या निर्णयाला रसास्वाद दिला आहे. उदाहरणार्थ द्रोणाचार्यांच्या बाबतीत अर्जुन म्हणतो, देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही आहाच देखिजे, परी क्षोभू मनी नेणीजे द्रोणाचिये. अर्थात देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही असा वरवरच गंभीर भासतो, परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला कधी क्षोभ माहितीच नाही. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय यांचे. अर्थात हे आकाश अमर्याद आहे खरे, त्याचेही मोजमाप होईल, परंतु त्यांचे हृदय अत्यंत गहन आणि खोल आहे. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकरविलाही. अर्थात एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्रही भंगेल, परंतु द्रोणाचार्यांच्या मनाला विकार निर्माण होणे केवळ अशक्य आहे. स्नेह लागी माये, म्हणी पेते किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी इये. अर्थात ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे, परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ती तर मूर्तिमंत आहे. द्रोणाचार्य म्हणजे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार आणि विद्येचा अमर्याद सागर आहेत. अशांना मारून राज्यसुख घ्यावे अशी गोष्ट प्राणावर बेतले तरी मनातही येणार नाही. यापेक्षा भीक मागितलेली बरी, देहत्याग केलेला बरा किंवा गिरीकंदरी राहावे हे चांगले. त्याच्या रक्ताने माखलेले भोग हे कसे कवटाळायचे. इतके बोलूनही भगवंत श्री काहीच बोलत नाहीत, त्याच्याकडे लक्ष देत नाहीत असे पाहून अर्जुनाने प्रेमभक्तीचे बोलणे सुरू केले. माऊली वर्णन करतात, आम्ही काय करणे योग्य आहे हे विचार करूनही सुचत नाही, कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे. डोळ्यापुढे अंधार आल्यावर पुढचे काही दिसत नाही, मग जवळ असलेली वस्तूही दिसत नाही. देवा, तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासले, आता काय हित आपुले तेही नेणे. अर्थात देवा, तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. आता आपले हित कशात आहे हे मला समजेनासे झाले आहे. तरी श्रीकृष्णा, तुवा जाणावे, निकेतेक आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. अर्थात म्हणून श्रीकृष्णा, तू विचार करून योग्य ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा, आमचे सर्व काही तूच आहेस. तूच आमचा गुरु, पिता, इष्टदेवता, संकटाच्या वेळी आमचे रक्षण करणारा तूच आहेस. कृष्णा, आईने मुलाचा त्याग केला तर ते कसे जगेल? त्याप्रमाणे देवा, तूच एक आम्हाला सर्वतोपरी आहेस.
मी तुला आता सांगितलेले तुला मान्य नसेल, तसेच ते धर्माच्या विरुद्ध असेल, तर ते आता मला त्वरित सांग. समोर समस्त कौरव पाहून मनामध्ये जो शोक निर्माण झाला आहे, तो तुझ्या उपदेशाशिवाय अन्य कशानेही नष्ट होणारा नाही. जैसी बीजे सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरूढ ती संचिली आवडे तैसी. अर्थात ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी सुपीक जमिनीत पेरले आणि त्याला हवे तितके पाणी जरी घातले तरी त्याला अंकुर फुटणार नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाये परमामृत. अर्थात आयुष्य संपले असले की औषधाने काही उपयोग होत नाही, तेथे एक परमामृताचाच उपयोग होतो. त्याप्रमाणे माझ्या मोहित बुद्धीला राज्य लोभाचे प्रलोभनही उत्तेजित करू शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे, तुझी कृपाच माझा आधार आहे. परंतु पुन्हा काय झाले कळायला मार्ग नाही, कारण आपल्या विचारांचे पुरते मढे झाले आहे आणि त्याला संजीवनी श्रीकृष्ण केवळ तुझेच देवत्व देऊ शकते असे सांगणारा अर्जुन भगवंत श्रींना म्हणाला, परंतु आता तुम्ही मला काहीही उपदेश करू नका, माझी समजूत मुळीच घालू नका, मी मुळीच युद्ध करणार नाही असे पुन्हा एकदा सांगून ठाम सांगून तो मौन झाला. याचे भगवंत श्रींना फारच विस्मय वाटला. इतका वेळ अर्जवे करणारा अर्जुन शेवटी असे का म्हणाला? परंतु हाही प्रेमभक्तीचाच एक भाग आहे. मूल रुसले तर त्याची समजूत घालून आई त्याला लाडू द्यायला लागली तर ते लटक्या रुसव्याने आईला म्हणते की काही लाडू बिडू देऊ नको मला. तसेच अर्जुनाचे झाले आहे. ती जगज्जननी हे ओळखून आहे. आता आपल्याला फक्त पाहायचे आहे की भगवंत श्री या सज्जन, सात्विक, देवगुणी आणि सृजनात्मक विचारांना चूक कसे सिद्ध करतात ते. कारण आपल्यासारख्यांना अर्जुनाचा विचार जराही चूक वाटत नाही, उलट तो बरोबरच आहे असे वाटते. यामुळे भगवंत श्रींना अर्जुनाच्याच वैचारिक काट्याने त्याच्यामधील विषादरूपी काटा काढावा लागणार आहे. त्याच्यातील नैसर्गिक सत्वगुणाने त्याच्यामधील देवगणाला नियतीच्या मार्गाला वळवावे लागणार आहे. त्याच्यामधील या आप्तेष्टांबद्दलच्या भावनांना, मोहाला, दयेला, करुणेला ललकारून त्याहूनही श्रेष्ठ अशा कर्तव्य कर्मासाठी भावनाविवश करावे लागणार आहे. हे काम तसे सोपे नसून फार बिकट आहे. समोर सात्विकतेने ओथंबून भरलेला, विद्यासंपन्न असलेला अर्जुन आहे. येथे वैचारिक, बौद्धिक, आध्यात्मिक कसोटी लागणार आहे. त्याला प्रथम सांख्ययोगाने स्वधर्म सांगावा लागणार आहे. त्याच्यामधील ज्ञानयोगी जागा करावा लागणार आहे आणि कर्मयोगाचे सर्वश्रेष्ठ महत्त्व त्याच्यासारख्या क्षत्रियाच्या गळी उतरवावे लागणार आहे. यामधून भक्ती उद्युक्त करावी लागणार आहे. या अनुषंगाने अन्य सत्व, रज, तम, आहार, विहार इत्यादी अनेक विषयांनाही स्पर्श करावा लागणार आहे. आता आपल्याला श्रीकृष्ण भगवंत श्री परमात्मा पुरुषोत्तम हे कार्य कसे करतात, आपल्यासाठीही जीवनाला अत्यंत उपयुक्त असलेला हा पाठ कसा घेतात, हे विद्यार्थी होऊन जाणून घ्यायचे आहेत. अशा तऱ्हेने हे तिसरं प्रवचन येथे संपन्न होत आहे. ओम तत्सत त्वम असि.